कुठं जायचं पहिले? तो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आज दसरा आहे, तर तुम्हाला पण दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आमच्या गावात आम्ही विचार केला की देवी जेवढे आहेत तेवढं पूर्ण दर्शन करायला जाऊया. तर आज ते साहिल आणि मी आज जाणार आहे दोघं. तर साहिल थांबला त्याच्या घराच्या इथं वेट करतो माझा. तर जाऊया आपण पूर्ण देवीचे दर्शन घेऊया, कारण मी देवीच्या दर्शन तर घेतलंय पण आपल्या गावातल्या टोटल देवींच्या दर्शन नाही झालंय. तर बघू आज आपल्या गावात टोटल किती देवी बसल्यात, आणि तुम्हाला पण आज मी दाखवेल की आमच्या गावातल्या देवी सर्व मूर्त्या कशा दिसतात आणि तुम्हाला पण दर्शन देईल. चला जाऊया आपण आता साहिलच्या घरी. आता चाललोय आम्ही तिघं, हा एक करण आणि आपला साहिल. याला बघितलं असेल तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये. तर चला आता जाऊया दर्शनाला. कुठं जायचं पहिले? तर इकडे आपल्या बसले न्यू रोडला, तर जाऊ तिकडं पहिल्या. अरे गाव ते सगळ्यात मस्त दिसणारी. टोटल किती असतील आपल्या इथं? टोटल 5 पर्यंत. चला बघू आपण पण किती आहे, मला पण माहिती नाही. चला जाऊया आपण. तर काय आता आम्ही आलेलो आहे पहिल्या देवीच्या पाया पडायला. तर बघू शकता लांबून देवी. मग देवीने मस्त साडी घातली हिरव्या आणि लाल कलरची, मस्त दिसते देवी. तर बघा काही एक ही 2 मूर्ती आहेत, एक छोटी मूर्ती आहे आणि एक मोठी मूर्ती आहे. मोठी मूर्ती मस्त सिंहासनावर बसल्यावरून काली नाग आहे, सिंह आहे आणि नवदुर्गेचं रूप आहे. बघू शकते इथे लिहिले खारीगावची नवदुर्गा. आता आपल्या एक देवीचं दर्शन झालेलं आहे. आता जाऊ हिरादेवीच्या देवीकडे. तर आता काय आपण पोचलेलो आहे हिरादेवीच्या देवीकडे. बघू शकता तुम्ही, मस्त डेकोरेशन केलं इथं आणि देवी पण मस्त आपल्या वाघावर विराजमान आहे. आणि डेकोरेशन एकदम मस्त वाटतंय, ब्लॅक वाला पूर्ण ब्लॅक डेकोरेशन केले. पिलर्स आहेत. आता हिरादेवी मंदिरात चाललोय पाया पडायला. हिरादेवी मंदिर आहे आणि इथं देवी बसल्यात. तर या मंदिरात खूप साऱ्या जुन्या आठवणी आहेत लहानपणाच्या, कारण मी या मंदिरात दर शनिवारी यायचो. मी, साहिल, सोहम, अजून गौरव असायचा. लहानपणाच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. ते बघा इथं आम्ही बसायचो 3-4 ग्रुप असायचे, तर आम्ही बसायचो एकत्र. मॅन ऑफ द मॅच माझ्याकडे काढून देतात. काय मॅच आहे? मॅच आहे, मोठी मॅच आहे. दसऱ्याला यांनी मोठी मॅच ठेवले. दरवेळेला एवढा भारी खेळून सुद्धा मॅन ऑफ द मॅच काढून घेतात माझ्याकडे. मी जात नाही गेलेला. पोरांना भेटला पाहिजे, तर काय बोलू. आणि या साहिल तर प्रो आहे, कॅप्टन आहे टीमचा. टीमचा कोणत्या टीमचा? बी टीमचा कॅप्टन आहे. आपण खेळायला चाललं, आपला विषयच यात. खाली बसलो बघतो. किती ते किती आहे? 5 ते 8. आणि ट्रॉफी काय? एवढी ट्रॉफी, एवढी बघा केवढी मोठी ट्रॉफी ठेवली यांनी. 1.5 फुटाची. हो, दाखव जरा ब्लॉग दाखव केवढी मोठी आहे. एवढी रे. 6 हे बघा 6 टीमा. मोठे स्पॉन्सर भेटले यांना दसऱ्याला. कोणतरी स्पॉन्सर कोण आहे? दर्शन दादा. हां, दर्शन गाडी लवकर आणि सादर काम आहे. मग जाऊया त्यांची मॅच बघायला आपण पण. तिसरा स्पॉन्सर पण एक आहे अजून, बल्लाल. हो, प्रो पण स्पॉन्सर आहे तो. 2 देवींचं दर्शन झालं आता आपलं. तर तिसरा नाक्यावर चाललोय, खारेगाव नाक्यावर. तिकडे आपली तिसरी देवी बसले गावातली. आता जाऊ आपण तिकडं. आता आपण एक न्यू रोड आणि आपली हिरादेवी मंदिराजवळची देवी झाली, तर जाऊ आपण नाक्यावरती देवी पार्सिक बँकेच्या इकडे. तर आता आपण आलेलो आहे पार्सिक बँकेच्या देवीजवळ. बघू शकता मस्त देवीने वाघावर बसली पण देवी, आणि सफेद वरून लाल कलरची साडी मस्त दिसते.
खूपच सुंदर दिसते ही वाली देवी. मग आता आपण चौथ्या देवीच्या दर्शनात झालो आहे. भारत माता महिला मंडळातर्फे सर्व देवीच्या हार्दिक ही आपली चौथी देवी. चला मग जाऊ आता. बघा काय या देवी सिंहावर बसले आणि मस्त मुकुट घातलाय देवीला. हातात क्वेता तलवार आहे. मस्त वाटते देवी. 4 देवीचं दर्शन झालं. आता 5व्या देवीकडे आलो आपण. ही बघा काय आपल्या गावातली शेवटची देवी आहे. तर आता आपण जाऊया आत आणि बघू कशी मूर्ती आहे देवीची. गाईज मस्त वाघावर बसले, लाल साडी घातली देवीने, मस्त दिसते. चला आता घेऊ दर्शन आपण. तर गाईज आता आम्ही फायनली घरी आलेलो आहे. तर आज आम्ही टोटल 5 देवींचं दर्शन केलं. आमच्या गावात पूर्ण 5 देवी बसले, तर 5ही देवींचं दर्शन केलं. तर कमेंट करून नक्की सांगा की देवींच्या मूर्त्या तुम्हाला कोणती चांगली वाटली. तर आता आपण थोडा वेळ अभ्यास करूया, नंतर आपण परत संध्याकाळी भेटू दसऱ्याच्या पूजाला. A few moments later. तर गाईज आता संध्याकाळ झालेली आहे आणि माझा पण अभ्यास करून झालेला आहे आणि माझे पप्पा कामावरून घरी आलेत. तर पप्पांची सायकल आपण धुवूया, साफ करूया, कारण आज पूजा करायची, दसरा आहे म्हणून. तर चला मग आता आपण पप्पाची सायकल धुवूया आणि मग नंतर पूजेची तयारी करूया. आपली सर्व तयारी झाली आहे आणि देवाराला पण आपण हारबीर घातलाय मस्तपैकी, 3 हार. आणि आपली सायकल पण आता तयार झाले. पूजा बिजा केली आपण, हारबीर घातलाय सायकलला, मस्त दिसते आपली सायकल. आणि आता आपली मशीन, मम्मीची मशीनची पण हार घातलाय पप्पांनी. तर चला मग आता आपण पण पूजा करूया. आता पाया पडून झालेलं आहे. तर आता आपण आरती करूया. चला. गणपती बाप्पा मोरया. जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा माता जाकी. ओम जय जगदीश हरे. स्वामी जय जगदीश हरे. भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे. ओम जय जगदीश हरे. विश्वकर्मा बाबा की जय. जय श्री राम. जय श्री जय श्री राम. जय जय राम. मशीन से कभी पानी घुमा. तर आता काय आपली पूजा करून झालेली आहे. आता आपण देवाला पण सोना चढवला, तर मम्मी पप्पाला पण सोना देऊया. वहाँ है. घ्या. हाँ? हॅपी दसरा. हाँ. दे दे. पाय खालती ठेव. खूप खुश राह आणि ध्यान लगा के अभ्यास करें. सकाळी लवकर उठ. मी रोज सकाळी लवकर उठतो 11 वाजता. दे आता पैसे. 100 रुपये दिले घरी. मम्मीने 100 रुपये दिलेत आणि या सोहमला किती दिले? 200 दिले. बघा 100 रुपयाचा प्रॉफिट झाले झाला. काय ना घेऊ आपण कधीतरी. चल मम्मी आता जेवायला दे. काय बनवले?
टमाटरची आमटी, भात, पुरणपोळी. चला मग आता खाऊया आपण मस्तपैकी. तर गाईज आता आपलं जेवण पण झालेलं नाही. आजचा जेवण मम्मीने खूपच चांगला बनवलेला. पुरणपोळी खाऊन मजा आली. आणि त्यानंतर जेवल्यानंतर मी आपला व्लॉग एडिट केला. तर व्लॉग पण एडिट करून झालेला आहे. तर आजचा दिवस खूपच चांगला होता, कारण आपण खूप साऱ्या देवींच्या पाया पडायला गेलो. परत घरात आपण दसरा साजरा केला. तर आजचा दिवस चांगला होता. तर काही तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच नवीन व्लॉगमध्ये. गुड नाईट गाईज.